नमस्कार. आज आपण अर्थरायटिस हा विषय घेतला आहे कारण अर्थरायटिस हा रोग असा आहे की ज्यावरती कुठली कायमची ट्रीटमेंटच नाही आहे आणि त्यामुळे आपण औषधं घेत राहतो. पण एक वेगळी जी नॅचरल केअर घेतली पाहिजे ना आपण, की उठता बसता आपल्याला दुखू नये, यासाठी काय तर इन्फ्लेमेशन, सूज आपल्या जॉईंट्सच्या भोवती वाढू नये, यासाठी आपल्याला योगासनं करणं, व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मी आज योगासने तुम्हाला दाखवणार आहे. योगासनेसुद्धा आपण कशी करायची असतात, एक्सरसाइज करताना, योगासने करताना ज्या जॉईंटला आपला त्रास होतो आहे, समजा गुडघेदुखी होते, आपल्याला ऑस्टिओआर्थरायटिस आहे, तर गुडघे सोडून बाकी इतर जॉईंट्सची आपण एक्सरसाइज करायची असते. मोस्टली बायकांना खूप त्रास होतो हा, कारण जेव्हा मेनोपॉज होतो तेव्हा मेनोपॉजनंतर इस्ट्रोजन हा हॉर्मोन सेक्रेट होणं स्त्रियांच्या शरीरामध्ये बंद होऊन जातं आणि त्यामुळे कॅल्शियमचा जो इंटेक आहे ना बोन्सचा, तो कमी होतो. तसंच इस्ट्रोजन सेक्रेट होण्याचं बंद झाल्यामुळे मेनोपॉज झाल्यानंतर स्त्रियांचं वजनही वाढत जातं आणि त्याचा सगळा ताण गुडघ्यांवरती येतो. त्यामुळे कॉमन कुठले त्रास झालेले आहेत, ऑस्टिओआर्थरायटिस झालेला आहे आणि रुमेटॉइड अर्थरायटिस झालेला आहे. रुमेटॉइड अर्थरायटिस हा ऑटोइम्यून डिसीज आहे. त्यामध्ये काय होतं की दोन्ही साईड्स अफेक्ट होतात बॉडीचे. व्रिस्ट हा असेल तर हा सुद्धा, एल्बो, इथला एल्बोसुद्धा, दोन्ही शोल्डर्स, दोन्ही नीज, असे दोन्ही बाजू अफेक्ट होतात. ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे झीज, आपल्या बोन्सची झीज होणे, कार्टिलेजेसची झीज होणे. त्यामुळे कार्टिलेजची जेव्हा झीज होते तेव्हा बोन्स एकमेकांना घासले जातात आणि त्याचा त्रास खूप भयंकर होतो. मला लक्षात येतं आहे की ज्यांना हा त्रास होतो ना, त्यांना जिने चढणं अवघड जातं, चालणं अवघड जातं, धावणं तर विचारायलाच नको. मग बाकी मुवमेंट्स, मांडी घालून बसणं, वज्रासन वगैरे या सगळ्या गोष्टी जमणार नाही. त्यामुळे मी खूप सोपे प्रकार आज तुम्हाला दाखवणार आहे. आपण सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले ताण मी तुम्हाला सांगते कुठले द्यायचे आवश्यक आहेत ते. सुरुवात पायांपासूनच करूया. पायांना सरळ ताण द्यायचा. पदहस्तासन. शीर्ष अंगुष्ठासन. एका मागोमाग एक पाय ठेवा. हे सोपे ताण आहेत ना, यामुळे जे इन्फ्लेमेशन आहे, सूज आलेली असते, ती सूज कमी व्हायला मदत होते आणि ती सूज कमी झाली की तुम्हाला मग स्पीडली वॉकिंग करता येईल. कारण आपल्याला वॉक करताना सुद्धा गुडघे दुखतात किंवा जे जॉईंट्स अफेक्टेड आहेत ते दुखतात. सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या स्लो होऊन जातात, तर तुम्हाला स्पीडअप करता येते सगळ्या ॲक्टिव्हिटीज. पुढचं आसन आपण पाहूया. अर्थरायटिस हा रोग खरा किती कॉमन झाला आहे. आत्ता आपण जर पाहिलं ना, 2021चा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा जर आपण अहवाल पाहिला तर संपूर्ण जगभरामध्ये 140 मिलियन लोकांना अर्थरायटिसचा त्रास झालेला आहे. आता हा तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा अहवाल आहे. तर घराघरात जॉईंट पेन हा त्रास होतो. 50 वय झालं, 55 झालं की स्त्रियांना तर मगाशी सांगितल्याप्रमाणे त्रास होतोच, पण पुरुषांमध्ये सुद्धा रुमेटॉइड अर्थरायटिसचं प्रमाण जास्त आपल्याला आढळतं. त्यामुळे ही योगासने ऑस्टिओआर्थरायटिस, रुमेटॉइड अर्थरायटिस दोन्हीसाठी उपयोगी ठरते. आता मी गुडघ्यांमधून याला वाकवलेलं आहे, त्यामुळे ही मुवमेंट करताना तुम्हाला जरासं सांभाळून करायचं आहे. हळूहळू पाय जवळ घ्यायचे आहेत. मग आपण बटरफ्लाय एक्सरसाइज यात करू शकतो, म्हणजे इथून स्ट्रेचेस देता येतील, रक्तसंचार होईल. इथून बद्ध कोणासन. हा सुद्धा खूप सुंदर स्ट्रेच आहे, इनर थाईजमधून येतो. कटिवक्रासन. एक पाय गुडघ्यातून वाकवून या पायाला असं पकडा आणि सरळ खेचा. हेच आपण दुसऱ्या बाजूनेही करायचं. फक्त सगळ्या मुवमेंट्स करत असताना स्लो करा, इतकंच. आता आपण अधोमुख श्वानासन पाहूयात. ही सगळी आसनं कशी निवडलेली आहेत की कुठल्याही जॉईंटवरती ताण येणार नाही. कारण आपण वजन हातांवर, पायांवर असं शफल करतो ना, योगासनेमध्ये काय करतो आपण, वजन आहे ते हातांवरती किंवा पायांवरती तोलून घेतलेलं असतं. त्यामुळे हे जे ताण आहेत ते आवश्यक आहेत, कारण याच्यामध्ये स्ट्रेचेस खूप महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला मिळतात. पुढे आपण करत आहोत अर्ध हलासन. बघा, सरळ पाय उचललेले आहेत. आता हे तुम्ही भिंतीला लावूनही ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला सहज 5 ते 10 मिनिट आसनामध्येच थांबता येईल.
पुढे यष्टिकासन. यष्टिक म्हणजे काठी, काठीप्रमाणे सरळ हे आसन दिसतं, पण यामध्ये ताण मात्र खूप छान येतो, कारण इथून आपण पोट, पाठ, छाती, खांदे दोन्ही हात वरती ताणतो, मांड्या, गुडघे आणि पायांचे चवडे हे खालच्या दिशेने ताणतो. त्यामुळे शरीरातल्या प्रत्येक स्नायूला आणि प्रत्येक नस नसांना ताण यामध्ये मिळतो. यष्टिकासन झालं. आता जानुशिरासन. आता स्ट्रेचेस द्यायचे आहेत ना आपल्याला पायांना आणि पूर्ण शरीराला, तर त्यामध्ये फक्त गुडघे सरळ राहतील सगळ्या आसनात, ही तुम्ही काळजी घ्या. कारण जर गुडघा सरळ नाही ठेवला तर या आसनात सुद्धा जर गुडघा आपण वाकवला तर इथे ताण मिळणार नाही आणि तो ताण इथे यायला पाहिजे. त्यामुळे गुडघा सरळ. पश्चिमोत्तानासन. आता एक सर्वांगासन हे आसन आपण पाहूयात. सर्वांगासन का? कारण यामध्ये एक स्ट्रेच तर पायाला आहेच, पण त्यासोबत रक्तसंचार हा विरुद्ध दिशेला होतो. विरुद्ध दिशेला म्हणजे आपण जेव्हा पाय वरती आणि डोकं खाली घेतो तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीमुळे रक्त हे जास्तीत जास्त खाली खेचलं जातं हृदयाच्या, मेंदूच्या दिशेने, आणि त्यामुळे जरा रक्तसंचारामध्ये बदल घडला तर मसल्सचे आकुंचन, प्रसरण यामध्ये जर बदल घडला तर हेच इन्फ्लेमेशन थोडंफार कमी होऊन सगळे मुवमेंट्स आपले अजून सहज होण्यासाठी मदत होईल. त्यासाठी सर्वांगासन सुद्धा तुम्ही ॲड ऑन करा. हळूवार उचलायचं आणि इथपर्यंत पहिले जा. पूर्ण सर्वांगासन करण्याच्या अगोदर हे विलोमासन करा, म्हणजे मानेवर जास्त ताण येणार नाही. इथून मग सराव करत 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 पूर्ण आसन करा.